स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रथम पांडागळे परिवार व तसेच उपे परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्राची भूमी संतांच्या विचाराने महापुरुषांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे। संत ज्ञानेश्वर माऊली नाचो कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी असा उद्घोष करणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज, आम्हा गरिदान शब्दांचेच रत्ने शब्दांचेच शस्त्र यत्ने करू, शब्दाच्या अमुच्या जीवाचे जीवना शब्दे वाटो धन जना लोका, शब्दरूपी धन वाटणारे एक नाही तर 4,500 अभंग ज्यांनी आपल्या अभंग लेखनीच्या बळावर ज्यांनी रचलेले आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज या तमाम संतांच्या विचाराने पवित्र पावन झालेल्या पुण्यमय भूमीमध्ये हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिने घडविले राजेशिव छत्रपती, त्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब ज्याने नांगर चालवणाऱ्या मावळ्यांच्या हाती तलवार देऊन मा जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य स्थापन करणारे सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले, ज्यांचं नाव उच्चारताच तरुणांचे बाहुस्फुरण पावतात असे छात्रवीर शंभूराजे भोसले, बंधुत्व समता आणि विवेक यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या नावातच वसलेला आहे। जगातील पहिली पार्लमेंट अनुभव मंडपच्या रूपाने उभारलेली आहेत। स्त्री मुक्तीचे दाते, स्त्री मुक्तीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर ज्यांनी वीरशैव अभंग लेखनीचा पाया रचलेला आहे। महात्मा बसवेश्वरांच्या नंतर 400 वर्षानंतर शिवसंस्कृतीला जेव्हा मरगळ आलेली होती, ती दूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं एका युगपुरुषाचा जन्म झाला, ते म्हणजे संत शिरोमणी मनमत माऊली यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यमय भूमीमध्ये आजचा हा 16 संस्कारापैकी पवित्र मानला जाणारा संस्कार म्हणजे विवाह सोहळा। या सोहळ्याच्या निमित्तानं जमलेल्या सर्व आप्तसोके मित्रमंडळ पाहुणे मंडळी आमच्या आमंत्रणाचा मान मनपूर्वक स्वीकारून अगदी वेळातला वेळ काढून तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणी पांडागळे परिवार व उपे परिवारातर्फे मी प्रथम या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो।